आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. आजच्या दिवसाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण बघा, आज आहे पौर्णिमेचा दिवस आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे 2025मध्ये गुरुवारच्या दिवशीच दत्त जयंतीचा शुभ योग जुळून आलेला आहे. गुरुवार म्हणजेच बृहस्पतिवार हा दत्तात्रेयांना समर्पित असा वार आहे. त्यामुळे बघा, या वर्षीच्या दत्त पौर्णिमेला किंवा दत्त जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर बघा, मार्गशीर्ष महिन्यामधला जो गुरुवार असतो त्या दिवशी आपण महालक्ष्मीचे पूजन करत असतो. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला समर्पित असतो. त्यामुळे आजच्या गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन देखील आपल्याला करायचे आहे. आणि बघा, मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशीच अन्नपूर्णा देवीचे देखील पूजन करण्याची प्रथा आहे. वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य यांची वाढ व्हावी, त्याचबरोबर आपल्या सुखसमृद्धीमध्ये वाढ व्हावी, आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडू नये, यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच अन्नपूर्णा देवीचे पूजन देखील केले जाते. त्यामुळे बघा, आज अत्यंत महत्त्वाचा शुभ असा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी येते. त्याचबरोबर आपल्या धनधान्यामध्ये कमतरता पडत नाही. धनधान्याचा साठा हा वाढत जातो. अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्या संपूर्ण घरावर राहते. कारण अन्नपूर्णा देवी जर आपल्या घरावर प्रसन्न असेल तर त्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच पडत नाही. कारण अन्नधान्याची देवी म्हणजे अन्नपूर्णा देवी असते. त्यामुळे बघा, मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीचे पूजन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आज आपल्याला बघा, मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे दत्त जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे दत्तात्रेयांचा फोटो मूर्ती असेल तर त्याचे पूजन देवघरामध्ये करा. पिवळी फुलं, पिवळी मिठाई ही तुम्ही दत्तात्रेयांना अर्पण करा. त्याचबरोबर आज महालक्ष्मीचे पूजन देखील केले जाते. मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचे पूजन केले जाते. त्यामुळे आज आपल्याला लक्ष्मीचे पूजन देखील करायचे आहे. भले तुम्ही उपवास केलेला नाही आहे आज दत्त जयंतीचा किंवा मार्गशीर्षच्या महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताचा, तरी देखील तुम्ही हे सगळे उपाय किंवा हे ज्या सेवा आहेत त्या करा. पूजा मंडळी तरी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर एखाद्या ताम्हणामध्ये ती घ्या. अन्नपूर्णा देवीला दुधाने, पाण्याने, दह्याने अभिषेक करून घ्या. त्यानंतर बघा, आपल्याला ही मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे. एक छोटीशी आपल्याला डिश घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावर हळद कुंकू अर्पण करून अन्नपूर्णा देवीची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आहे. आता बघा, अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला 11 वेळा कुंकवाने देवीला अभिषेक करायचा आहे. म्हणजे आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करत थोडं थोडं कुंकू 11 वेळा अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. तुम्ही कोणतंही सप्तधान्य घ्या आणि ते आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे. आता हे सप्तधान्य तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत अर्पण करायचं आहे आणि ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आता हे आपल्याला अशा प्रकारे पूजन आणि सप्तधान्य जे आहे त्याचबरोबर कुंकू जे आहे त्याचा अभिषेक हा देवघरामध्येच करायचा आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीला जर आपण सप्तधान्याने आणि कुंकवाने अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची कमतरता पडत नाही. त्याचबरोबर आपल्या सुख समृद्धीमध्ये, ऐश्वर्यामध्ये वाढ होत जाते
आणि अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्यामुळे आज प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य आणि कुंकवाने अभिषेक करायचा आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत देखील अशा प्रकारे सप्तधान्याने आणि कुंकवाने अभिषेक करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. वर्षातून अन्नपूर्णा देवीचे पूजन जे आहे ते मार्गशीर्ष पौर्णिमेलाच केले जाते आणि आज गुरुवार आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मीचे देखील पूजन आपल्या घरामध्ये आपण करत असतो. त्यामुळे अन्नपूर्णा देवीचे पूजन आज न विसरता सर्वांनी करायचे आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या देवघरामध्ये आपल्याला 2 वस्तू न विसरता ठेवायच्या आहेत. मार्गशीर्षच्या गुरुवारी या 2 वस्तू आपल्या देवघरामध्ये महालक्ष्मीच्या समोर, अन्नपूर्णा देवीच्या समोर या असल्याच पाहिजेत. पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या डिशमध्ये किंवा पणतीमध्ये मातीच्या मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घ्या आणि त्यावर एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करा. असा मिठाचा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. बघा, महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यामधली महालक्ष्मीची जी व्रतकथा आहे त्यामध्ये मिठाचे महत्त्व हे सांगितलेले आहे. जेव्हा श्यामबाला मिठाचं महत्त्व मालाधराला म्हणजे तिच्या पतीला पटवून देते, तेव्हा बघा मिठाचे महत्त्व काय आहे हे तिच्या पतीला ती समजून देते. आणि बघा, मीठ आणि महालक्ष्मी यांचे बहीण भावाचे नाते आहे. समुद्र मंथनातूनच महालक्ष्मीची प्राप्ती झालेली आणि मीठ देखील आपल्याला समुद्रामधूनच मिळते. त्यामुळे मिठामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. आणि आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. त्यामुळे आज देवघरामध्ये असा मिठाचा दिवा लावायला विसरू नका. तर पहिली गोष्ट आहे मीठ. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे खीर. तांदळाची किंवा रव्याची किंवा शेवयाची कोणतीही तुम्ही खीर करा आणि तो नैवेद्य देवीला दाखवायला विसरू नका. आपल्याला हा नैवेद्य महालक्ष्मीचं जिथे पूजन केलेलं आहे, अन्नपूर्णा देवीचं पूजन केलेलं आहे, तिथे ठेवायचा आहे. तर आवर्जून कोणत्याही प्रकारची खीर बनवा आणि आपल्याला देवघरामध्ये ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीसाठी, महालक्ष्मीसाठी आपल्याला ही खीर जी आहे तर तिथे नैवेद्य दाखवायचा आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही हा नैवेद्य प्रसाद म्हणून फक्त घरच्या व्यक्तींना द्यायचा आहे. तर बघा, या गोष्टी आवर्जून आज करा. मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. विशेष म्हणजे दत्त जयंतीचा शुभ दिवस आहे. सगळ्यांनी या मी सांगितलेल्या गोष्टी न विसरता करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.